कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर झालाय. मात्र तो निधी नेमका गेला कुठे असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसतायत. कावळा नका ते मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेमकी रस्त्यांची स्थिती काय आहे हे आपल्याला या दृश्यांच्यावरनं अंदाज बांधता येईल आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूर शहरातील रस्ते चांगले करण्यासाठी 100 कोटीचा निधी मंजूर झाला. त्यातील काही निधी या ठिकाणी रस्त्यावर खर्च देखील झाला, पण तो निधी मुरला कुठं अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कोल्हापूर शहरातल्या अनेक भागात जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हा निधी गेला कुठं अशा प्रकारचा सवाल कोल्हापूरकर विचारतात. अनेक भागामध्ये आपण जर पाहिलं तर कोल्हापूर शहरातल्या मुख्य प्रवेशद्वारावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय कावळा नाका ते एस.टी. स्टँड परिसरात ह्या ठिकाणी हे खड्डे पडलेले आहेत. अशा प्रकारच्या खड्ड्यांमधून वाट काढत या लोकांना वाहनं चालवावे लागतात. खरं तर एका अर्थाने कसरत म्हणावी लागेल, पण कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील ते या खड्ड्यांकडे लक्ष का देत नाही अशा प्रकारचा सवाल आहे. खरं तर आपण पाहतो की जो विकास निधी मंजूर होतो रस्त्यासाठी तो प्रॉपर वापरला जात नाही अशा प्रकारचा आरोप आक्षेप गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांचा आहे. आणि त्याच पद्धतीच्या रस्ते या ठिकाणी होताना दिसतात. 100 कोटीचा निधी रस्त्यांसाठी मंजूर केला तरी देखील कोल्हापूरकरांना जर गुळगुळीत रस्ते मिळणार नसतील तर मग या रस्त्यांचा उपयोग काय अशा प्रकारचा सवाल विचारला जातो आहे. कॅमेरामॅन तुमचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.